आई ग गाईच विषय सापच्या बघ झाला की हे चालू होतं आणि बघा लाईट गेली. सुदेश काय करायचं आता, लाईट गेली. तर नमस्कार गाईज, आज असाच मूड आला म्हणलं ब्लॉग बनावा. आणि पाऊस बघा की, पावसाचा म्हणजे काय अर्थच नव्हता पडायला. एवढं नवरात्र चालू आहे, लोकांना संध्याकाळी गरबा खेळायला जायला लागतं आणि पाऊस पडतोय. तर गाईज आजचा विषय असा होता की आम्ही स्वयंपाक बनवतोय आणि आपला शेफ सुदेश भाऊ इथे काम चालू आहे. सुदेश, आज सुदेश काय बनवायचं आहे आपल्याला? आपण आज खिचडी बनवणार आहे. हे बघा गाईज, हे बघा आम्ही शेंगदाण्याचा कूट करत आहे. ह्याच्यात आपण करत नाही तर सुद्धा आपण प्रयत्न. ते विषय काय आहे, ते जेव्हा आपण भाजी पाला आहे ना, भाजी सॉरी ते काकडी बिकडी असताना कांदा बिंदा चिरायचा आहे ती, पण आम्ही जुगाड लावून आम्ही शेंगदाणा त्याच्यात कुटतोय, कुठत नाही ग्राइंड करतोय. आणि हे बघा हे भिजत रात्री घातलेलं काय म्हणते त्याला का विसरलो मी, साबुदाणा. आणि इथं आम्ही बॉईल करून एक कापून ठेवलं आणि इंडक्शन आणला आम्ही काहीच. हे बघा आमचा नवीन खरेदी. तर आता तुम्हाला दाखवतो कसं कसं. सुदेश दाखवणार आहे, मी फक्त कॅमेरा हँडल करणार आहे. सुदेश दाखवतो तर कसं कसं करायचं आहे. तर आता एवढं कुठून घेतोय सुदेश. आई ग गाईच विषय सापच्या बघ झाला की हे चालू होतं आणि बघा लाईट गेली. सुदेश काय करायचं आता, लाईट गेली. असंच खाऊ का आपण? नाही कच्चं लागणार रे. ट्राय चौरस बटाटो घे. मीठ नाही घातलं, मीठ असू दे, झाकून ठेव. लाईट आल्यावर करून तर काय करतो, झाकून ठेवतो आम्ही. बाकीची प्रोसेस लाईट आल्यानंतर गायची. लाईट आल्यानंतर ह्याचा मी सुंदरचा सिनेमॅटिक व्हिडिओ घेतलाय. सोडा मला सिनेमॅटिक व्हिडिओ म्हणजे तसं काय करायला जमत नाही. सुदेश भारी करतो पण मला जमत नाही. तर कोण बोलते ऐका गाईच. तर काय ना करूया सिनेमॅटिकाचा आहे, पहिल्यांदा मी करणार आहे. नाही ते आपण सँडआर्टला गेलो त्यावेळी पण एकदा केलेला. हे पण सूरज भाऊने आपल्याला काढून दिलेला, मी फक्त एडिट मारलेला. तर गायच थोड्या वेळाने आपण भेटू, कारण लाईट गेली आता, मोबाईल पण चार्जिंग नाही माझा. आपण भेटू थोड्या वेळाने. नशिबाने लाईट आल्या, किती अर्धा तास झालाय ना, अर्ध्या तासात लाईट आल्या. आता सुदेश घेतोय करायला आपली काय खिचडी. सुदेश काय खासियत आहे तुझ्या खिचडीची? मलाच माहित नाही, मी पहिल्यांदा बनवतो. काय कसं काय म्हणजे तुला जमायला लागली, म्हणजे जमायला लागली बनवायला? व्हिडिओ बघितलाय आपण युट्यूबवरला. काय तिकडं ते सामान पडलंय ना, त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही लक्ष फक्त इथं द्या, कारण ते तसं असतंच आमच्या इकडं. तेच मी मगाशी खाऊन संपवलंय अर्ध निम्म. शेंगदाणा टाकतोय, मीठ. सुदेश स्वयंपाक भारी टाकून ठेवायचं का आता? किती वेळानंतर? थोडा वेळ. तर काहीच थोडा वेळानंतर आपलं आता जेवण तयार होतंय. अथांग सुदेशच्या अथांग प्रयत्नातून आमच्या दोघांच्या पण
खिचडी आमची तयार झालेली आहे. तरी मग तुम्ही बघू शकता एक नंबर खिचडी तयार केलेली आहे सुदेशने. तर सुदेश आता वाढतोय मला खिचडी. चमच्यानं खाणार आहे? कसं खायचं तसं हाताने खावा आपण हाताने. तर असं आम्ही खिचडी वाढून घेतो आणि आपण आता खाऊन टेस्ट करून बघू खिचडी. आता आपला छोटासा ब्लॉग आहे, काय एवढं मोठं नाही काय. तर सुदेशची खिचडी मी पहिल्यांदा खातो. मन तृप्त झालं माझं खाऊन. सुदेश खतरनाक खतरनाक. थँक्यू कोण बोलणार. थँक्यू हां तर एक नंबर अशी खिचडी झालेली आहे. तर गाईस आता मी खिचडी खातो. तुम्ही पण अशी घरी बनवू शकता. जे बॅचलर्स आहेत त्यांनी घरी अशी बनवून म्हणजे त्यांच्या रूमवर बनवून खावा. आणि आता एवढाच ब्लॉग आपला छोटासा. तर नक्की लाईक आणि शेअर करा. बाय बाय.